नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। केंद्रीय चुनाव आयोग पर एक बार फिर शरद पवार एनसीपी के नेता जितेंद्र आव्हाड हमलावर होते दिख रहे हैं। दिल्ली में होने वाले विधानसभा चुनाव की घोषणा के लिए चुनाव आयोग के चीफ राजीव कुमार ने कल प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए सारी जानकारी दी और ईवीएम पर उठे सवालों को लेकर उन्होंने साफ कहा कि ईवीएम में कोई गड़बड़ी नहीं है, जिस पर विधायक जितेंद्र आव्हाड ने बयान देते हुए कहा कि चुनाव आयोग के चीफ क्या ये बात कहेंगे कि मशीन में कोई गड़बड़ी है? मशीन के जरिए वोटों को बढ़ाया जाता है। सीधी सी बात है, चोर कभी कहता है क्या कि उसने चोरी किया है? अगर दम है तो बैलेट पेपर पर चुनाव लड़कर दिखाएं। साथ ही उन्होंने चुनाव आयोग के चयन पर सवाल उठाते हुए चुनाव आयोग को तोता बोला है। उन्होंने कहा कि चुनाव आयोग की स्थिति तोते की तरह है, जो बोला जाएगा वही बोलेंगे। चुनाव आयोग, देश में चुनाव आयोग का अस्तित्व है क्या? और उनके जो राजीव कुमार है वो चुनाव आयोग के अध्यक्ष है कि उनके तोता है? तोता सत्ताधारी पक्ष जो केंद्र में है उसका तोता है। राजीव कुमार नाम का तोता बात करता है। काय सांगणार? मशीनमध्ये लफडं आहे, मशीनमध्ये मतं वाढवली जातात असं सांगणार काय? साधी गोष्ट आहे। चोर कधी सांगतो का मी चोरी केली? मशीनमध्ये जे काय झालं ते झालं, त्याच्या जीवावर निवडणुका जिंकल्या गेल्या। कारण एखादी निवडणूक घेऊन दाखवा ना तुम्ही बॅलेटवर, एक निवडणूक घ्या बायपोल. म्हटलं आम्ही आमच्या आमदाराला सांगतो राजीनामा द्या, एक बायपोल घ्या, चला उभे. आणि मी महाराष्ट्राच्या परिस्थितीला लक्ष घालून देतो की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की निवडणूक आयोग स्थापित करायचा असेल तेव्हा त्याचा निवडणूक आयोगाचा जो आता जे राजीव ज्या जागेवर त्या जागेवरती माणूस जर बसवायचा असेल तर त्या माणसाची मान्यता ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांनी मिळून ठरवायला पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे अध्यक्ष बसवता येणार नाही, आपल्या मनाप्रमाणे कठपुतली बसवता येणार नाही, बोलकं बावलं बसवता येणार नाही. म्हणून काय केलं सत्ताधारी पक्षांनी? ज्यांनी हा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच चला तुम्ही घरी चला, तुम्ही घरी चला, आणि कायदा केला पारित की काही गरज नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची. दोन माणसं सत्ताधारी पक्षाची बसतील आणि एक विरोधी पक्ष नेता, म्हणजे कायम निर्णय काय येईल? 2:1. अहो कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 5-6 संस्था या राजकारणात बाजूला ठेवा, त्याच्यात कुठेही राजकीय हस्तक्षेप नको, त्या स्वतंत्र ठेवा. राजकीय हस्तक्षेप करून बसवलेला राजीव कुमार हा काय सांगणार? नाही नाही घोटाळा आहे हा त्या ह्याच्यात वोटिंग मशीनमध्ये. हे बोलकं भावलंय राजीव कुमार.